बापरे, चिनू बॅग कम पॅक करते. तर परत एक वेळा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये आपण चाललो आहे छत्रपती संभाजीनगरला. तर संभाजीनगरला जाण्यासाठी मी घेतली नवीन सँडल. बॅग पॅक करून गावातले रस्ते दाबत आणि तुडवत मी चाललो आहे आता बसस्टँडकडे. दुपारी 1चा वेळ असल्यामुळे एक साधं कुत्रं पण दिसत नव्हतं. शेवटी रस्ता दाबत दाबत मी पोहोचलो बसस्टँडवर. बसस्टँडवर पोहोचून म्हटलं बस येण्याचा एक सीन घेऊया. मित्रांनो, आता दुपारचा 1 वाजता बघावून डोक्यावर आहे आणि आता मी बावळटा आणि एसटीची वाट पाहतो एवढ्या कडक उन्हात. शेवटी अर्ध्या तासानंतर वाट पाहिल्यावर आम्हाला भेटली बऱ्हाणपूरवरून अकोला जाणारी बस. बसमध्ये जास्त गर्दी नव्हती पण बसायला पण जागा नव्हती. 20 मिनिटानंतर दसरखेड धरणगाव गेलं आणि आम्ही सरळ पोचलो मलकापूरमध्ये. मलकापूरमध्ये अंदर येताच आम्हाला दिसलं डॉक्टर VB कोलते इंजिनिअरिंग कॉलेज. थोड्या वेळानंतर आम्ही पोचलो मलकापूर चौकामध्ये. चौकापासून बसस्टँड फक्त 1 किलोमीटर दूर आहे. नंतर आम्ही पोचलो बसस्टँडवर पावसाचं वातावरण झालं होतं. आता तुम्ही म्हणाल की दगड कुठे आहे, तर येथे फक्त जोरात वारा सुरू झाला होता. पिंपळगाव देवी बसमध्ये बसून आम्ही निघालो आता मामाच्या घरी, कारण मामाच्या घरी जाऊन आजीला घेऊन आम्हाला जायचं आहे संभाजीनगरला. मलकापूरचा रस्ता पाहत पाहत आम्ही पोचलो मामाच्या गावच्या बसस्टँडवर पोचलो आणि चिनू म्हणे की मी चाललो आता एकटाच मामाच्या घराकडे, कारण की मम्मीला आता कोणीतरी ओळखीचं भेटलं होतं आणि टाईमपास होणार होता. बसस्टँडवरून आपल्या मामाचं घर आहे ते अर्धा किलोमीटर दूर, म्हणून आपण चालले आता पायदल मामाच्या घराकडे. घराकडे जाताना एक मोठं मंदिर लागलं आणि मंदिरापासून राईट घेऊन आपण लागलो आता मामाच्या घराकडे. मामाच्या घरी पोहोचून मामाने आग्रह केला की आजच्या दिवस मुक्काम करा आणि उद्या सकाळीच 5ला बस आहे त्याने जा. मामाच्या शब्दाला मान देऊन आज मुक्कामी थांबलो